अरबी समुद्रात शिवस्मारकाची घोषणा करत 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते। त्याला 7 वर्ष झाले। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही याचे आश्वासन देण्यात आले होते। त्याला आता 13 वर्ष झाले। यावरून मनसेकडून बीडमध्ये बॅनरबाजी केली जात असून यात कोण चुकले तुम्हीच सांगा असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत। याच बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली गड किल्ले संवर्धनाची भूमिकाही मांडली असून आता या बॅनर्सची चर्चा होते। आम्ही महाराष्ट्र मनसेना बीड जिल्ह्याच्या वतीने हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनर लावले। याचा आमचा मुख्य उद्देश असा आहे की आज 24 डिसेंबर 2023 आहे आणि तब्बल 7 वर्षापूर्वी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये मोठ्या थाटात शिवस्मारकाचं उद्घाटन केलं होतं। त्याची जाहिरातबाजी केली होती। खालपर्यंत ते ग्रामपंचायत लेवलपर्यंत त्याचे बोर्ड पाठवले होते आणि स्वतः उद्घाटन केलं होतं आणि स्वतः उद्घाटन करून आज 1 इंचही काम शिवस्मारकाचं पुढे सरकलेलं नाही। त्याचवेळी सन्माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यात 2009च्या की आम्ही अरबी समुद्रात शिवस्मारक करू सत्ता जर आली तर त्यावेळी त्यांची सत्ता आली। सत्ता पूर्ण 5 वर्ष भोगल्यानंतर त्यांनी देखील 1 इंचाचं देखील काम शिवस्मारकाच्या बाबतीत केलं नाही आणि त्याचवेळी सन्माननीय राजसाहेब यांनी अशी भूमिका मांडली होती किंवा महाराजांची गड किल्ले ही खरी स्मारक आहे, महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं आहे, तर ते गड किल्ले सुधारा ती खरी स्मारक आहेत। परंतु त्यावेळेस सन्माननीय राजसाहेबाला टीकेचं धनी व्हावं लागलं आणि आज आपण पाहत असू 7 वर्षानंतर तर गड किल्लेच स्मारक असं दिसून येतं आहे आणि शिवस्मारक उभा नाही। त्याच्यामुळे आम्ही ही टॅगलाईन वापरली। मग आता सांगा चुकलं कोण, या स्वरूपाचं आमची भूमिका होती। आणि त्याच्यानंतर आमचा अजून एक विषय होता की सरकारपर्यंत ही गोष्ट जावी की आता 7 वर्ष झाले तर आता तरी तुम्ही जे काय बोलला होता, जे शब्द दिला महाराष्ट्राला ते पूर्ण करावा।